नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज बरेच दिवसांनी मी आपल्यासमोर आलेलो आहे. माझ्या व्यावसायिक गडबडीमुळे बाहेरगावी गेलो होतो, त्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही. पण आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे इतका एक महत्त्वाचं एक गोष्ट आहे की नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबरमध्ये महाराष्ट्रामध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होत आहेत. आणि ह्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होत असताना त्याच्यामध्ये 2022पर्यंत ज्यांची जे पदवीधर झालेले आहेत, आणखीन किंवा 10वी नंतरचा 3 वर्षाचा डिप्लोमा उत्तीर्ण झालेले आहेत, या सगळ्यांना त्याच्यामध्ये नाव नोंदवून काय म्हणतात त्याला मतदान करता येतं. माझं ब्रह्मसत्याच्या प्रत्येक माणसाला ही विनंती आहे की त्यांनी पदवीधरांचं काय म्हणतात त्याला नाव नोंदणी करून घ्यायला पाहिजे. प्रत्येक ब्राह्मणांनी ही म्हणजे मी तर प्रत्येक पदवीधरांनी करायला पाहिजे, पण आता ब्रह्मसत्तेवर मी बोलतो आहे म्हटल्यावर प्रत्येकाने, कारण आपल्या ज्या समस्या आहेत, कारण शिक्षण ही आपली सगळ्यात मोठी काय म्हणतात त्याला बेगमी आहे आणि ते आपलं मोठं ॲसेट आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आज आपल्याला दारोदारी खस्ता खावे लागत आहेत. म्हणजे आपल्याला आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत, आपल्याला ॲडमिशनला प्रॉब्लेम्स आहेत, आपल्याला त्याच्यानंतर पुढे जाऊन नोकऱ्यांना प्रॉब्लेम्स आहेत, अनेक प्रॉब्लेम्स आहेत. याच्यावर मी वेगवेगळे व्हिडिओ माझ्या परखड सत्य यूट्यूब चॅनलवर बनवणार आहे. तसं तुम्हाला इथे पण मी ते आपल्याच काही समस्या असतील ते टाकणार आहेत. पण प्रत्येकाने याच्यामध्ये हे करायचं. आणखीन आपल्याला जो सहकार्य करेल त्या माणसाला आपण मतदान करायला पाहिजे काय. आणि त्याचं त्या संदर्भातली माझी चर्चा किंवा माझे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आत्ता काय. आणि जो आपल्याला मदत करेल पदवीधरांना, म्हणजे मी आता फक्त पदवीधर म्हटल्यावर म्हणजे ब्रह्मसत्तेवर बोलत असल्यामुळे आपल्याला म्हणतो आहे, पण ज्या पदवीधरांबद्दल आवाज उठवेल काय, पदवीधरांच्या समस्येबद्दल आवाज उठवेल, अशा लोकांसाठी आपण हे करणार काय म्हणतात त्याला मतदान करायचं आहे आणि निवडून येऊन त्याच्याकडनं हक्काने आपण आपली कामं करून घ्यायची आहेत. आता काही आपल्याकडे विद्वान आहोत आपण सगळे, त्यामुळे काही लोक म्हणतील काय करायचं आहे, हे करायचं आहे का वगैरे. हे बघा, आपल्याला करायचं म्हटलं तर करून घ्यायला पाहिजे आपल्याला. आणि करून घ्यायचं असेल तर आपल्याला मतदान करायला पाहिजे. मतदान करायचं असेल तर नोंदणी करायला पाहिजे आपल्याला. तरच आपल्याला पुढे जाऊन काही बोलण्याचा अधिकार आहे. आत्तापर्यंत पदवीधर मतदारसंघातली लोकं जी आहेत त्यांच्याकडे लोक कोणी जात पण नव्हती. आणखीन बऱ्याच लोकांना तर पदवीधर मतदारसंघ काहीतरी आहे हे पण माहिती नव्हतं. त्यामुळे आज तुम्हाला मी सांगतो की मी आज ह्या आपल्या काय म्हणतात त्याला ह्या व्हिडिओच्या खाली मी एक मेल ID आणि एक फोन नंबर देतो आहे. ज्याला कोणाला पदवीधराच्या संदर्भामध्ये हे करायचं असेल, नाव नोंदणी करायची आहे, म्हणजे करावीच त्यांनी त्या नंबरवर संपर्क करावा. त्यांना तुम्हाला म्हणजे व्हॉट्सअपवर करावं, हे संपर्क करावा. तुम्हाला व्हॉट्सअपवर लिंक पाठवली जाईल. तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात, नाहीतर मग तुम्ही Google फॉर्म भरून द्या. बाकीची सोय कशी करायची ते आम्ही बघू. तर अवश्य सगळ्यांनी पदवीधर मतदारसंघासाठी नाव नोंदणी करावी काय. आणि आपल्या विचाराचा आपलं काम करणारा माणूस त्यालाच आपण मत द्यायचं हे आपण एक प्रयत्न करतो आहे. तर या प्रयत्नाला तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे. आज एवढंच. धन्यवाद.